अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने मूकनायक दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय मूकनायक पुरस्कार यावर्षी साम टीव्ही मुंबईच्या वृत्त निवेदिका सोनाली शिंदे यांना अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अंबाजोगाई येथील कैलासवासी विलासराव देशमुख सभागृहात देण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष श्री राजकिशोर पापा मोदी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक मुख्याध्यापक दीना फड, तर व्यासपीठावर अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री महादेव गोरे हे होते। कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। मान्यवरांचे स्वागत पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर दरवर्षी दिला जाणारा मूकनायक राज्यस्तरीय पुरस्कार यावर्षी प्रथमच महिला पुरस्कार म्हणून साम टीव्ही मुंबईच्या वृत्त निवेदिका सोनाली शिंदे यांना अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला। त्यानंतर अंबाजोगाई शहर व तालुक्यात विविध क्षेत्रात काम करणारे व आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करून समाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर गित्ते यांनी केले, तर आभार प्रदर्शन पत्रकार प्राध्यापक प्रदीप तरकसे यांनी मांडले। या कार्यक्रमाला शहर व परिसरातील विविध क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर, सर्व पत्रकार व सत्कार मूर्ती यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। मार्गदर्शक दीना फड साहेब आणि या कार्यक्रमासाठी खास जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी वाजवायच्या, कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पत्रकारितेची वाटचाल करत साम टीव्ही मराठी या वृत्तवाहिनीवर त्यांनी एक उत्कृष्ट निवेदिका चांगली भूमिका बजावलेली आहे। वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी ग्रामीण भागातील पण शासनाच्या सहकार विभागात अधिकारी म्हणून रुजू झालेली आहे। तिनं अत्यंत कमी वयामध्ये एमपीएससीच्या माध्यमातून सहकार विभागामध्ये सरळ सेवा भरतीतून तिची निवड झालेली आहे। आपण सर्वांनी तिचा टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करायचं आहे। मी विनंती करतो त्यांची संपूर्ण कुटुंबीय तसंच त्यांचे स्नेहीजन, त्यांचे नागरिकांनीच, कारण यांच्यामुळं अंबाजोगाई शहराचं नाव भविष्य काळामध्ये उज्ज्वल होणार आहे आणि तिच्या पाठीची वय आहे, चांगल्या पदापर्यंत ती पोहोचणार आहे भविष्यामध्ये, म्हणून तिचा गौरव, तिचा सन्मान या ठिकाणी होत आहे। तिचं कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केलेलं आहे, कारण उद्याच्या काळामध्ये प्रशासनामध्ये हीच मंडळी या शहराचं नाव उज्ज्वल करणार आहे आणि ज्यांचा सन्मान होतोय त्यांना विनंती आहे की कोणीही जायचं नाही आहे, कारण आपल्या सर्वांना पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये खूप फोटो घ्यायचा आहे। डॉक्टर पूजा विजयकुमार सूर्यवंशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पशुधन विकास अधिकारी वर्ग 1 म्हणून तिची निवड। ते 7 समुद्रापार म्हणजे यांची जी घोंगडी आहे ते अमेरिकेपर्यंत गेलेली आहे। या महिला भगिनींचा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सन्मान्य अतिथींच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय। आमचे सहकारी ऍडव्होकेट संतोषजी पवार यांच्या सहकार्यांना बरीच मदत, परंतु सहकार्य या ठिकाणी स्नेहाला झालेलं आहे, परंतु कसलीही शिकवणीमध्ये राष्ट्रीय खेळाडू आणि एमपीएससी मधून नुकतीच मंत्रालयात लिपिक म्हणून त्यांची निवड झालेली आहे। गोरगरिबांची, सर्वसामान्यांची आणि प्रतिकूल परिस्थितीतून आलेली ही मुलं आपल्या पर्यवेक्षक देशमुख सर यांना विनंती की आपण या ठिकाणी म्हणजे उपस्थित राहायचं आहे। ज्या भूमिकेतून त्यांना ओळख मिळाली तीच वेशभूषा करून या ठिकाणी करण विश्वनाथ चव्हाण उपस्थित आहेत। जोरदार टाळ्या। आपण ग्रामीण भागामध्ये रायकर असं म्हणतो, परंतु शुद्ध मराठीत बहुरूपे असं म्हणतो पद आहे। या ठिकाणी त्यांचा स्वावलंबी महिला बचत गटाचा सन्मान या ठिकाणी होतो आहे। जोरदार टाळ्या। जे सत्कार मूर्ती आहे
अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाला त्यांचं योगदान असतं. एक मिनिट. सर्वांचा सन्मान या ठिकाणी होतो. अंबाजोगाई तालुका अंबाजोगाई तालुक्यामध्ये खूप मोठं काम आहे संतोषजी आपलं. तुमच्यामुळं संघाच्या वतीने आयोजित मूकनायक दिन व सन्मान सोहळा आणि या सन्मान सोहळ्यामध्ये ज्यांना आपण पुरस्कार देणार आहोत त्या पुरस्कारार्थी आणि राज्यस्तरीय साम टीव्ही यावर जे आपल्याला बातम्या देतात त्या ठिकाणी आपल्याला इतरभूत माहिती महाराष्ट्रातील असेल जगातील असेल तो सातत्याने लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोनालीताई शिंदे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आणि घाटनांदूर येथील एक कर्तव्यदक्ष चांगले हाडाचे अनेक चांगले वक्ते असणारे मुलांना सतत नवीन ज्ञान देण्यासाठी प्रयत्नशील असणारे दीना फडसर आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांची महत्वाची भूमिका आहे ते या पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे मित्र महादेवजी गोरे, सचिव गणेश जाधव, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय उद्धव बापू आपेगावकरजी, सुदर्शनजी रापतवार, त्याचबरोबर अॅडव्होकेट संतोषजी पवार त्या ठिकाणी एक आपली स्वतःची ओळख निर्माण केली आणि त्याचबरोबर आपल्या भागाला सुद्धा एक ओळख निर्माण करून दिली. अशा पद्धतीनं या ठिकाणी मग त्या बचत गटाच्या माध्यमातून भोंगड्या विणून त्या साता समुद्रापुढे कडे पाठवणाऱ्या असतील, बचत गटाच्या महिला असतील किंवा दुसऱ्या बचत गटाच्या महिला की ज्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली. या वयापेक्षा सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीचं कर्तृत्व केलं त्याचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे. शासकीय सेवेमध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असेल, ज्यांनी आपल्या कठोर परिश्रमातून अभ्यासातून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. शासकीय सेवेत त्यांनी सामावले. आमची भगिनी या ठिकाणी मेडिकलला गेलेली आहे. म्हणजे कोणतीही शिकवण नसताना ट्युशन नाही, ट्युशनला पैसे नाहीत, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं पत्रकारांचं काय काम आहे तर पत्रकारांचं हेच काम आहे की समाजामधील जे घटक थोडेसे बाजूला आहेत कुठंतरी त्यांनी जे काम करतायत त्याची नोंद घेण्याचं काम मला वाटतं या ठिकाणी पत्रकार संघाने केलेलं आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी पत्रकार संघाचं अभिनंदन करतो. मानते सरांनी मी बोलण्याच्या आधी जो काय गर्भित इशारा दिलेला आहे की आंबेजोगाईची लोक तर्कहीन ऐकत नाहीत त्याला मी इशारा म्हणून समजते आणि मला जरा दडपण आले बोलायला. नॉर्मली आम्ही जेव्हा बोलायला जातो पत्रकार म्हणून त्यावेळेला मी सहसा माझ्याकडे मी जेव्हा बोलायला जाते तेव्हा लिहून नेत नाही, पण आंबेजोगाईतल्या लोकांसमोर बोलायचंय याचं एक वेगळं दडपण खरोखरच माझ्यावर होतो. कारण खरंच इथले पत्रकार असो, सामाजिक कार्यकर्ते असो किंवा सर्वसामान्य, मला माहित नाही की याच्या मागची आयडिया काय असेल. म्हणजे पुरुष सुंदर नसतात का किंवा त्यांच्याकडे बघून प्रसन्न वाटत नाही का वगैरे असं काहीतरी कॉन्सेप्ट असेल त्यांची. पण मला हे खूप छान वाटलं की इथे महिला किंवा मुली ते पुष्पगुच्छ द्यायला नव्हत्या. आणि दुसरं म्हणजे मूकनायक दिन सन्मान सोहळ्याच्या दिवशी साक्षात मोदीजींच्या बाजूला मी बसले होते त्यामुळे ते पण एक वेगळं दडपण होतं. त्यामुळे मी जरा सांभाळूनच बसले होते. सध्या या नावाला देशभरात फार बोलाय, विनोदाचा भाग सोडूया आणि मी आता मुख्य विषयाकडे वळते. मला हा पुरस्काराचं खरंच घेताना दडपण आलं. कारण आता जे पुरस्कार आपण इथे दिले जेव्हा प्रत्येकाबद्दल मी ऐकत होते तेव्हा मला असं वाटतं की माझा संघर्ष यांच्यापेक्षा मोठा नक्कीच नाहीये, ह्यांचा संघर्ष जास्त मोठा आहे. जेव्हा मी मराठवाड्यात खऱ्या अर्थाने लेगवर्क केलं, ज्याला आम्ही रिपोर्टिंगच्या भाषेमध्ये पायी फिरणं असं म्हणतो, तर ते असं होतं की एक 7-8 वर्षापूर्वी एका मुलीने आत्महत्या केली होती. एसटीचा तिकिटाचा पास नाही, एसटीचा पास नाही म्हणून.
आणि कलीम आहे इथे, आम्ही दोघं महाराष्ट्र वनला सोबत काम केलेलं आहे. दगडू सर सुद्धा आहेत, त्यांच्याशी बऱ्याचदा आमचं बोलणं संपर्क असतो. तर त्यावेळेला मी सुट्टी टाकून त्या गावामध्ये गेले आणि मला खूप अस्वस्थ झालं, कारण मी अशा भागात रिप्रेझेंट करते ना, जुन्नर सारख्या भागामध्ये जो तसा सधन आहे आणि शिक्षणासाठी इतका संघर्ष नाही. काही भागात नक्की तो आहे, काही वर्गांमध्ये नक्की तो आहे जिथे अजून बऱ्याच गोष्टी पोहोचलेल्या नाही, पण मला तितका संघर्ष कधी बघावा लागला नाही. आणि मग मी त्या गावात गेले आणि मग तिथली परिस्थिती जाणवली. ही माझी मराठवाड्याची झालेली पहिली ओळख, ज्याला आपण पायी फिरणं म्हणतो, आणि या सगळ्या गोष्टी. तर अशा या सगळ्या गोष्टींमधून मी मराठवाड्याशी खऱ्या अर्थाने जुळले गेले. आणि त्याच वेळेला मी अनेकांना इथे भेटले, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, हबीब सर असतील किंवा दगडू सर असतील, आम्ही बसून एका मैदानावर चहा सुद्धा त्यावेळेला घेतला होता. आज आहे मूकनायक दिन. 31 जानेवारी 1920ला जेव्हा मूकनायकचं पहिलं पाक्षिक निघालं, तो हा दिवस. आणि आज आहे 31 जानेवारी 2024, म्हणजे जवळपास 105 वर्ष झाली. मूक नायक हे पाक्षिक यासाठी सुरू झालं की ज्यांना आवाज नाहीये त्यांना आवाज देण्यासाठी. आणि आज अशी परिस्थिती आहे, जे नायक आहेत म्हणजे जी माध्यमं आहेत ती आज मूक आहेत. मग बोलतंय कोण? तर समाज माध्यमं बोलतात, म्हणजे सोशल मीडिया बोलतात. पण तो सोशल मीडिया सुद्धा सगळ्यांच्या हातात जरी आलेला असला तरी तिथे आवाज कोणाचा आहे? तिथे आपण जे व्यक्त होतोय ते व्यक्त होणं कोण नियंत्रित करतंय ह्याचा विचार आज प्रामुख्याने करण्याची गरज आहे, असं मला मनापासून वाटतं. आज माध्यम प्रत्येकाच्या हातात. त्याच्यात माझं पॉलिग्लूप नावाचं पुस्तक आहे. मग तुमचं मेंदू कुणाचा? मागच्या निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा लोकसभा निवडणूक होती त्यावेळेला सोशल मीडियाची क्रांती ही खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये झाली, कारण 90% प्रचार हा सोशल मीडियामधून त्यावेळेला झाला होता. आणि त्याचा आढावा घेताना मग मला असे प्रश्न पडत गेले की देशभरामध्ये सोशल मीडियाची क्रांती कशी झाली आणि मग निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा रोल काय, असा सगळा ते शोध आणि असा सगळा तो काळ मांडणारं ते पुस्तक आहे. त्याचं नाव आहे पॉलिग्लिप. आणि आता अशी परिस्थिती आहे ना की त्यामध्ये ही गोष्ट आहे की माध्यम आज प्रत्येकाच्या हातामध्ये आलेले आहे. वर्तमानपत्रांची किंवा आमच्यासारख्या प्रस्थापित न्यूज चॅनलची लोकांना आज खरंच गरज नाही. आज तुम्हाला तुमच्या भागातल्या बातम्या हे जे स्थानिक पत्रकार आहेत ना ते जितक्या चांगल्या प्रमाणे देऊ शकतील ना तेवढ्या प्रकारे रिजनल मीडिया देणार नाही, हे मी खात्रीने सांगू शकते. पण आज सबका मालिक एक आहे. म्हणजे कसं, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल, त्याचा मालक आज एक आहे. आणि सबका मालिक एक हे केवळ माध्यमांमध्येच नाही तर हे आज राजकारणात सुद्धा आहे आणि आज समाजकारणात सुद्धा आहे.